नमस्कार. दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी आणि आज भाग 5. रात्र झाली होती. अंधार पडला होता. वारं भरकटत होतं. रानातली झाडं सळसळत होती. रातकिडे ओरडत होते. गावात कुत्री भुंकत होती. मीरा छपराच्या चौकटीत तपकिरीची डबी हातात घेऊन हणमाची वाट बघत होती. आलकट पालकट घालून ती दारातच ऐसपैस बसली होती. झोपडीला झापाला टेकून ती दूरवर बघत होती. गावाकडे नजर लावून ती बसली होती. गावातले दिवे लुकलुकताना तिला स्पष्ट दिसत होते. तपकीर ओढून ओढून ती कंटाळली. मांडीवर डबी ठेवून ती खुशाल गावाकडच्या वाटेला डोळे लावून बसली होती. आज मंगळवार. हणमानं वस्तीला यायचं त्या दिवशी कबूल केलेलं होतं. म्हणून तिने आज तांदूळवाडीच्या बाजाराला जाऊन मटण आणलं होतं. खाटक्याला बोकड कापायला लावून त्यातलं 1 किलो मटण तिने आणलं होतं. चुलीवर मटण शिजलं होतं. निखाऱ्यावर रस्सा गरम करत ठेवला होता. मटणाचा खमंग वास सगळ्या झोपडीतनं दरवळत होता. वाट पाहून ती थकली होती. आता हणमा येणार नाही असंच तिला वाटत होतं. रात्रीचं बायकोनं त्याला जायला बंदी केली असेल असं तिला वाटत होतं. तरीसुद्धा ती आशा लावून बसली होती. हणमा संग ही रात कशी घालवायची याचे मनोरथ रचत होती. एकदा आत स्वयंपाकघरात, एकदा बाहेर बघत होती. हणमा यावा म्हणून यल्लू आईला प्रार्थना करत होती. तिथूनच ती देवाकडे बघत होती. अगं यल्लू आई, सगळ्या गावाची कामं तू करतीस आणि माझं काम एवढं तुला करवं नव्हे. माझं नशीब असलं कसलं. नवरा खोळा येडा करून तू घालवला. आता मी एकटीने कसं दिस काढावं. तुला तरी कळू नये वय एवढं. हां, असं मनातल्या मनात पुटपुटत ती उठली. देव्हाऱ्याकडे गेली. समईची वात पुढे सारली आणि पुन्हा बाहेर आली. लाकडी माच टाकलेला होता. त्यावर अंथरूण केलं होतं. तिथे येऊन ती उभी राहिली. छपराला एक भसका होता. त्यातून तिकडे गाव दिसत होतं. म्हणजे गावातले दिवे दिसत होते. ती अशीच एकटक बघत राहिली आणि अचानक कोणीतरी पाठीमागून तिला करकचून मिठी मारली. या अचानक घाल्यानं ती घाबरली. अगं आहे, कोण आहे, सोडा. आणि तिने हिसडा दिला. हणमानं मिठी सोडली. अरे असं घुसतेत होय घरात. तिचा लटका राग. मग कसं घुसत्यात. अरे भ्यायले किती. हणमाच्या अंगावर घोंगड्याची खोळ होती. आणि काय रे, घोंगडं कशाला. आता कोणाला दिसू नये म्हणून, कुणी वळखू नये म्हणून. बरं काढ ती खोळ आणि हातपाय धू, जेवण थंड होईल. असं म्हणून ती चुलीकडे वळली आणि तिने चुलीत काटक्या खोपसल्या. अजून जेवण व्हायचे वय. जेवण कवाच झालंय, आता जरा गरम करते. असू दे, त्याला काय होते. त्यानं घोंगडं खुंटीला अडकवलं. हळूच बॅटरी त्यांनी नीट ठेवली. फरशी कुऱ्हाडसुद्धा कोपऱ्यात उभी करून ठेवली. कुऱ्हाड कशाला र. अगं असावी रातची, असलेली बरी. माणूस आता लय वाईट झाले. त्यात माझं आणि गावातल्या बॉसल्याचं मध्ये झालंय भांडण. भांडण. हा, ते कशा पाय. सांगतो की सगळी स्टोरी मग. असं म्हणून तो बाहेर गेला. रांजणातलं पाणी घेऊन त्यांनी हातपाय धुतले. थंड वाऱ्याची झुळूक त्याचं अंग शहारून गेली. तो आत आला. खांद्यावरच्या टॉवेलनं त्यांनी हातपाय पुसले. तोच तिने ताट केलं. रश्श्याच्या 2 वाट्या. ताटात वाटीभर फोड, नळी, कांदा, लिंबू, मीठ, कांद्यावर पिकलेल्या टमाटोच्या नारिंगी फोडी. लयच तडच मारला की. लय कुठे तर. आणि तो तिच्या जवळच जेवायला बसला. घे वाढून घे, संग संग जीव. नक, मी मागणं. हा, म्हणजे तुझं जेवण होस्तवर म्या खोळ्यावानं एकट्याने बसायचं होय. आणि तुला बी भुका लागल्या असतील. जरा उशीरच झालाय. तू वाढून घेतलं तर आपण घास मोडणार, तवर असाच बसणार. हणमा, काय झालं. लय बाबा तू हट्टी. आणि तिने वाढून घेतलं. तिलाही तेच हवं होतं. हणमाचं बोलणं तिला मनापासून आवडत होतं. हां जेव. अगं तू जेव. मी जेवती, तू जेव. हे बघ जेवलो.
त्यानं घास मोडून रश्श्यात बुडवला आणि तोंडात ठेवला. मी बी जेवते बघ. आणि तिनेही तसंच केलं. एकमेकांकडे बघत दोघेही जेवायला झाले. कसं झालंय? अरे माझ्या मनाजोगं. खातं मग. भरपूर आणलंय 1 किलो. अयो एवढं? अरे आपल्या दोघांनी. पण इतकं? अरे मागं तू येत होता तेव्हा किलो किलो हाणत होता की. आणलंय कुठनं? तांदूळवाडीच्या बाजारासनं. अगं अयो तिकडे गेलती होय? हां. इतक्या लांब? अगं मग इस्लामपुरात ना आणायचं ना, जवळच्या जवळ. नाही तिथं चांगलं नसतं. शेळ्या फेळ्या कापते ती खासा खासा. म्हणून तिकडनं आणलं वय. त्यांचं बोलणं चांगलं रंगात आलं होतं. तोच पांढरं कुत्रं कुठनं धावत आलं आणि हणमाजवळ येऊन त्याच्या अंगाचा वास घ्यायला लागलं. ए चल बाहेर हो, बाहेर हो, असं म्हणून मीरानं छकाटी उचलली. कुत्रं बाहेर पळालं. तिने बोटीतली आगबंद भाकरी बाहेर फेकली. ते दारात 2 पायात भाकरी धरून खायला लागलं. कुत्रं चांगलं नेटाक झालंय बरं का. तर मळ्यात राहायचं म्हणजे असलं नेटाक कुत्रं पाहिजे. रस्त्यानं एक कुत्रं जाऊ देत नाही. गेलंच बघ अंगावर धावून. रातचं भुकायला लागलं म्हणजे सगळा मळा गरजतोय. वाघ हाईच तसा बांबे आहे. मग दोघेही जेवणात दंग झाले. ती त्याला वरचेवर वाढत होती, आपण घेत होती. असाच काही वेळ गेला. त्यांचं जेवण झालं. तो ढेकर देत माचावर जाऊन बसला. तर पान बिन खा, मी भांडी धुवून येते लागीच. आणि भांडी कुंडी आवरायला लागली. हणमा तिथे एकटाच बसून सुपारी कातरायला लागला. माचा जवळच्या कुडाला भसका होता. त्यातून तो दाट काळोखातून गावाकडचे दिवे दिसत होते तिकडे बघायला लागला. गावाकडनं कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता. ते ऐकून त्याने विचारलं, गावात कुत्री कशाला भुकते ती ग? रोज भुकते. रोज असाच आवाज येतोय गावाकडनं. आणि तो पुन्हा सुपारी कातरायला लागला. त्याचं पान खाऊन झालं. मग त्यांनी तंबाखूही खाल्ली. तिला एक विडा करून ठेवला. ती भांडी उरकून आत आली. पुन्हा बाहेर गेली. आता कुठं ग? अरे ढोरासनी वैरण टाकून येते. ये म्हणजे पुन्हा उठाय ना ग. वय. थोड्या वेळानं ती आत आली. तिने झोपडीचं झाप ढकललं, कडी घातली आणि आत येत विचारलं, घरात काय सांगितलं? सांगितलं रामाच्या वस्तीवर जेवणे म्हणून. आणि पुन्हा कावा कळलं म्हणजे? असं म्हणत ती त्याच्याजवळ बसली. नाही कळायचं. रामाच्या आणि घरातल्या कोणाची कशाला गाठ पडती, काय कळत नाही ते. त्याने तिच्या पुढे विडा केला. अरे कशाला हनुमा? अगं खा. तवा कशी खात होती? खात होती खरं, पण आता कशाला? आता आपण तावाच्या गत मजा लुटायची. तोच कबूल केले. वय. आणि ही कंपनी कवाशी गेली? कोण र? अगं तुझा लिओकान सून. हा ती वय, ती गेली 11च्या गाडीने. तिच्या हाताला त्यांनी धरलं. एकमेकांच्या तोंडाकडे उशीर पाहत राहिले. दोघांनाही काही आठवलं. त्यात ते डुंबून गेले. अडकवलेल्या कंदिलाचा स्वच्छ प्रकाश तेवढा झोपडी भरून होता. तिने पुन्हा कवाड उघडलं. बाहेर गेली. काळोख दाट पडला होता. गारठ्याने तिचे अंग शहारलं. एक वेळ सभोवर बघितलं. ती आज भलत्याच सुखात डुंबत होती, खुश होती. हा दिवस तिच्या जीवनात सुखाचा होता, फार मोठ्या सुखाचा. जीवनातली सगळी संकट दुःख कुठल्या कुठे पळून गेल्यासारखं वाटत होतं. असेच सगळे दिवस सुखात जावेत असं तिला वाटलं. ती उठली, आत आली. काय ग? नाही काय नाही. ती मागे वळली. वारा भरकटत होता. ती चौकटीत तिथेच उभी होती. तिने दार लावलं. माचावर दोघं बसले. हा बोल. काय बोलू? आता रातभर बोलतच बसायचंय. वय की. आणि मग त्यांनी एकदम तिला मिठी मारली. हनुमा, अरे कुठं होतास तू? इथंच की. मग आला का नाही? कसं येणार? आज जमलं. असं वरचे वर यायचं. असा काही वेळ गेला. हणमा तिच्यापासून दूर झाला. का र? बाहेर येतेस का? का? अगं उगच. चल की. आणि त्याने तिला बाहेर नेलं. अंधारात दोघे उभे राहिले. थंड वाऱ्यात चिकटून उभे राहिले. तिलाही बरं वाटलं. अंगावर काहीही नव्हतं. थंड वाऱ्यानं दोघांचीही उघडी शरीरं शहारली. अंधाराचं दाट वस्त्र त्यांच्या अंगाभोवती होतं. झाडावर वेल चढावी तशी ती त्याला पुन्हा बिलगली. त्याच्या गळ्याला मिठी मारली. तिला फार मोठा आधार वाटला. जगातली सगळी सुखं आता तिथे एकवटली होती. यापेक्षा वेगळं सुख असतच नाही अशी त्यांची खात्री झाली. ती आणखीन बिलगली. त्या थंड वाऱ्यात त्यांना एकमेकांची ऊब बरी वाटत होती. चल आता. कुठं? आतमध्ये. नाही नको.
का? हिथंच बरं वाटतंय का? मग मला थंडी वाजती ना. तिला कवेत घेतली त्यांनी, बाहूत झाकली. आता हाय का? काय ते? थंड ग. नाही. मग हिथंच उभं राहू. कसं दिसतंय बघ सगळं? चांगलं दिसतंय. अंधार, चांदण्या, झाडं, वारं, दिव. किती गंमत आहे ना हनुमान. हनुमान रातभर असं उभं राहू का रे? हा राहू की. इतक्या छपराच्या पाल्यात काहीतरी सळसळलं, पाला वाजला, ती दचकली. चला. ती हसली आहे त्याला सोडून जरा पुढे झाली. दोघांनी एकमेकांच्या कमरेला विळखा घातला, आत गेली, दार ढकलून दिलं. काय न्यारीच गंमत वाटती. वय की. दोघं माचावर पडले, विसावले, एकरूप झाले. पहाट झाली, थंड वारं भसक्यातनं आत घुसलं. बाहेरच्या खोराड्यातल्या कोंबड्यानं बांग दिली. हनुमा, तिने हाक मारली. तो तिला पूर्ण बिलगून झोपलेला होता. हळूच जागा झाला. काय? अरे कोंबडा वराडला, उठ, गावाकडे जायला उशीर होईन तुला. होऊन दे. अरे हनुमा उठ, पहाट झाली. आ? उजाडलं. पहाट झाली, उठूया नव का? त्यांनी आळस दिला, कडाकडा हाडं मोडली, तीही उठली. दोघांचंही आंघोळ पाणी झाल्यावर तिने चहा कपात ओतला. ये इकडंच. तो तिच्याजवळ बसला, चहा प्यायला लागला. मग चहा पिऊन होताच दोघेही देवघरात गेले. तिने देव पुजून घेतला, ऊद लावला. छपरापुढच्या सदाफुलीची पांढरी धोड 10-12 फुलं आणली, देवाला घातली. त्यातली 2 फुलं पितळी मुखवट्याच्या 2 डोळ्यांना चिकटवली आणि तोंडानं पुटपुटत राहिली. मग तिथले डबीतले गहू घेतले, खाली ओतले. कौल लावून पाहिलं आणि डोळे मिटून ती बसली. तो एकटक तिच्याकडे बघत राहिला. हनुमा. काय ग? जरा तू माचा बस जा. बर. तो बाहेर गेला. तिने अंगारा फुकला आणि पुन्हा एकदा ऊद लावला. धूर झाला. ती डोळे मिटून बसली. असा बराच वेळ गेला. बाहेर कोवळं ऊन तांबूस रंग घेऊन रांगत होतं. हनुमा, तिने पुन्हा हाक मारली. आलो की. काय झालं? काय सांगितलं देवानं? सगळाच गुत्ताप्पा उलगाडला बघ. मजी? सांगते की, बस. हे बघ, तुझ्या वायऱ्यानं तुझा काठा काढलाय. मजी? त्यानंच मासा गळायला लावलाय, पॉईंट रचलाय. त्या पॉईंटानं तुझा जावई भडकला. तुझ्या जावयाकडं काही सुधीक दोष नाही बघ. तुझ्या वैऱ्यानं तुझ्या जावयाच्या मनात ईक पेरलंय तुझ्या पुरीबद्दल. त्यामुळं तुझ्या जावयानं तुझ्या पुरीवर संशय घेतलाय आणि त्यामुळं ते पाडं उधाळले. मग आता ह्याला दावं कसं लावायचं? दोरा मंत्रून देते, तो तुझ्या गळ्यात बांध. तुझं सगळं गाडं रुळायला लागतंय. मग तिने दोरा घेतला, उदावर धरला, काहीतरी पुटपुटली. देवाकडे बघितलं आणि म्हणाली, खरं असलास तर हे काम करचीन. असं चिडून म्हणाली देवाला आणि दोरा हनुमाकडे दिला. कुठं बांधायचा? अरे दांडात बांध, कमरेला बांध. बरं, कवा? घरात गेल्या बांध. आणि तू बांधू नको, तुझ्या पुरीला बांध. बरं 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 बरं. मीरा चलू का आता? का? अगं ऊन पडलं की, आता उजाडल चांगलं. बायकोला काहीतरी थाप देऊन समजावली पाहिजे. आणखीन चहा पाहिजे का? कशाला? जातो आता. तिने नाईलाजानं निरोप दिला. तो उठला, बाहेर गेला. आणि मग कबूल केल्याप्रमाणे यायला पाहिजे बरं का? हा. त्यांनी जड अंतःकरणानं पाऊल उचललं आणि 4-5 पावलं पुढं गेला. गरकन मागे वाळला. अगं मीरा, सगळाच घोटाळा झाला की. का काय झालं रे? अगं ह्याचे पैसे. कशाचे? अगं या मत्तीर घालून दिलेल्या द्वाऱ्याचे. आणि मग तुला कावा कळायचं रे? याचं पैसा मी घेईन वय? अगं तसं नाही, तू असं घेतीस हे मला माहिती म्हणून ते विचारलं ना. अरे रातभर आपण एका ठिकाणी बसलो, बोललो, झोपलो. आपली मनं एक झाली. शरीराला शरीर भेटलं, आंघोळ पाणी झालं. आणि हे पैशाचं कसं रे काढलं? बरं, चुकलो मी. राग आला का? नाही नाही, तेवढा द्वारा नीट बांध, म्हणजे या तिड्यातनं तू सुखरूप सुटतोयस बघ. पोरीचं बी नाणं लागतंय. बरं, जाऊ का? हां, ये पुन्हा. हनुमा निघाला. पावलं जड वाटत होती. ऊन झक्क पडलं होतं आणि रानपाखरं त्यातनं भरारत होती. त्याच्या आईला अजून आंघोळ्यात चालल्यात वय. हनुमा आपल्या घराचं जोतं चढवून आपल्या बायकोला म्हणाला. कारण त्याची पोर न्हाणीतनं नुकतीच आत निघाली होती. तिला बघून तो तसं म्हणाला. गडबडीनं त्याची बायको स्वयंपाकघरातनं बाहेर आली. दाल्याला बघून म्हणाली, तुम्ही गाव तापा टाकी.
कोण म्हणतं गावाला गेलतो? मग कुठं होता? जरा गेलतो आपल्या मीरा माळणीकडं. का? पुरीबद्दल विचारायला. मग तिने बरोबर सांगितलं. काय ते? पुरीच्या नाण्याचं असं का झालं ते विचारलं. गेलो ते लय बरं झालं बरं का. निंबाळकराच्यात आमंत्रण होतं, तिथं जेवलो आणि सकाळचा तासाच तिकडं गेलो. घराकडं सांगायचं सुधीक नाही वय. काय ते? मी जातो म्हणून. रातसारी डोळा नाही लागला आम्हा मायलेकींचा. म्हणलं तो भाड्या आणखीन काय करतो काय? कोण त्यो भोसल्या वय? होय की. ते झालं ग. कोरड बघितल्यापासून पाक गार झाले ते. बरं आवरा, आंघोळ पाणी घ्या करून. अगं सगळं झालंय माझं. कुठं? मीरा माळणीच्यात. तिथं आंघोळ? अगं त्याच्याशिवाय कौलच लावता येत नाही ना. आता जेवण तेवढं वाढा. हा 2 भाकरी टाकते ना वाढते. 2च? अहो आमच्या दोघींचा उपवास आहे. बरं आवरा, पुरीला सांग भाकरी थापायला. का? तू जरा आतल्या अंगाला ये. असं म्हणून तो आत गेला, आतल्या माचावर बसला. काय व? अगं इकडे येवायच काम आहे. बस अशी उभी राहू न ग, या कांती बोलायचे. तिने पदर सावरला, त्याच्या पुढ्यात बसली. आपण आता या तिड्यातनं मोकळं होतोय. कसं? यो बघ द्वारा. काय करायचा? बांधायचा दांडात. अगं मीराचा गुण लय चांगला आहे. असं म्हणून हनुमानं जावयाच्या मनात संशय भरवल्याचं रहस्य बायकोच्या कानात सांगितलं. आणि मग बायको त्या इनामदाराला उद्देशून खवळून म्हणाली, त्याला फोड मी उठला त्या दिवशी त्याचं मुंडकं उडवायचं. अजून बी डूक धरून असन त्यो. ग बसायचं नाही. लय किडकं जनावर आहे ते. असं दोघे जण वाढूळ बोलत बसले. पोरगी सोप्यात येऊन म्हणाली, आई भाकरी झाल्या बल, कालवण कशाचं करू? अगं कांदवणी करताव्यात, चांगलं तेल घाल त्याच्यात. हा कांदवणीच कर, लय भारी लागतंय मला. तुम्हाला आवडतं म्हणून तर तिला सांगितलं करायला. कार्तिक महिना होता. थंड बेजम पडली होती. झाड झुडोऱ्याच्या उभीत पाखरं विसावली होती. नदीकडून गार वारा येत होता. माणसं काकडून गेली होती. सर्वत्र अंधार पसरलेला होता. भीमाप्पा अंगणात शेकोटी पेटवून बसला होता. अंगाला शेकाटा बसला तसं त्याला बरं वाटत होतं. बुडाखाली घोंगडं घेऊन तो गप्पा हाणायला कोण येतंय का याची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला हाक ऐकू आली. हे आप्पा. अरे कोण आहे? कोण, हनुमा आहे का? हा. अरे कुठं गेलाय कालच्यानं? गेलतोय असंच. कशाला? तेच सांगाय आलोय आप्पा. काय झालंय काय? जावई रुसून का गेला माहिती का? त्याच्या मनात संशय भरवला कोणीतरी. हे तुला कुठं कळलं? मीराबाईच्या. तिने देवाला कवल लावला. तीच म्हणली त्याचं मन कोणीतरी भरवलंय आणि हे काम त्या दीप्याचं आहे. बरोबर आहे हनुमाना. नदीला कोळी मासं धरत होता बघ. त्या दिवशी तुझा पाहुणा एका खडकावर बसला होता. तिथं दादू नांगरे पण बसला होता. त्यांनीच काहीतरी भरवलं असणार. हा मीरा बी असंच म्हणली तुझ्या वैर्यानं तुझ्या जावयाला फसवलंय, काहीतरी सांगितलंय. त्या दिप्यानं माझा असा काटा म्हणा. मी बी बघतो म्हण मागा. आज त्याच्या बांगल्यात शिरतो आणि त्याला जा विचारतो. अरे हनुमा, ते लय बडं काम आहे. कशाला नादाला लागतो त्याच्या? उलट आपणाला त्रास होईन. आपणच तो जगू बी द्यायचा नाही. लय खवीस येतो. 12 गावचं पाणी प्यायलेला. त्याला सगळे डाव माहिती आहेत. सगळं तिडं माहिती आहेत. कुठं कसं काढतो सोडवायचं हे त्याला माहिती. बरं मग कसं करायचं? मी सांगतो, सरळ मुंबई गाड जावयाला भेट. त्याला सगळे काही नाही सांग. सरळ सांग, काय दडवून ठेवू नको. म्हणावं अशा ना असं झालंय. माझ्या पुरीबद्दल उगा संशय पेरलाय. सगळं सपष्ट सांगून टाकायचं. अरे पण त्याला पटेल का ते? त्याला काय वाटेल? खरं धरील का तो? ही शिवास बसेल का त्याचा? हे बघ हनुमानानं, आपण प्रयत्न करायचा. पुढचं सगळं नशिबाव हावाला. पटवून दे ना तू. काय पटतंय त्याला? लय तेरशिंगराव आहे त्यो. लग्नात बघितली आहे गंमत मी त्याची. नाही तसा लय वावगा वागणारा पोरगा नाही त्यो. तसा बारा आहे पण लहरी आहे. अरे पण लहर आली तर कोणाच्या बालासुद्धा काय कायचं नाही ना त्यो. होय आहे तर आपट. मुंबईला गेल्यावर तिथं काय म्हणतोय कोणाला माहिती. मी पोरीला घेऊन जाऊ का? बाबा तसं नका करू, लय चिडल. आधी त्याच्या मनात संशय. मग काय करावं म्हणतो? अरे तू जा, भेट, सगळं पटवून दे. आपा तू येतो का? कशाला? ओगा खर्चाला कार. इथं 500 रुपये तिकीट, जाताना 500, येताना 500. तिथला खर्च. आधीच कर्जात बुडायला लागला तू. एकटाच जा. अरे मला काय गावती ती ममाई. आणि तिथं गेल्यावर त्याची खोली गावायची लय कठीण. डोसकं फिरून माणूस मागं येतोय.
नाही तर तिथंच खोळं होते. ज्याला खोळं व्हायचं असेल ना त्याने खोशाला मैल जावं बघ. हा हे मातूर खरं बोलला तू. दांडगा पासारा त्याच्या आईला. मैलभर रेल्वेची रुळच पसरलेत. गाड्या किती आणि मोटारी किती आणि समुद्र किती. कुणीकडं बी जावा हाच समुद्र. काय कोणाची कोणाला दाद लागत नाही. नाही पण तू कोणाला तरी संघ घेऊन जा मग. मातूर माहीत घर माणूसने, नाही तर दोघं बी बसा हिंडत सगळ्या माहीतनं. अरे पण असा गावात कोण आहे? ज्ञानू मिलिटरीवाल्याला सगळं माहिती आहे ना. तो मिलिटरीतनं येऊन 6 वर्ष पुन्हा मुंबईत नोकरी करत होता. अरे त्याला दिसतंय कुठं? दिसत नाही त्याला. अरे हा मग तसा माणूस. असं म्हणून भीमाप्पा विचार करत बसला. त्याने शेकोटी जरा पाला टाकला. धूर चुकवत म्हणाला, आपल्या गावात एक व्यक्ती आहे बरं का, चांगली माहिती असलेली मुंबईची. बुलकी बी आहे, बनेल बी आहे, सगळ्याच गोष्टीत तयार. कोण आहे? हनुमानं उत्सुकतेनं विचारलं. हाही एक, पण ती येते का नाही ते बघायला पाहिजे. अरे तू नाव सांग ना, मग ती व्यक्ती येते का नाही ते मी बघतो. अरे आपली मीरा. कोणची? मीरा माळीन. तिला दादला होता तेव्हा सगळी मुंबई फिरून आलती 4-5 वेळा. आणि जाती अजून मधून कधी कावा कावा. पाग दिल्लीसनं जाऊन येईल ती बाया असली. सगळ्या गावात तीच एक आहे बघ. आणि येते का नाही कोणाला ठाऊ. नाही मला बी जरा शंका आहे. तिचे 2 पोरं, सोना, शेती बाती, जनावरं यापतनं ती येते का नाही कोणाला माहिती. तू तिला विचारून बघतो का? तुझं ऐकन. नाही माझं काय तसं जाणं येणं नाही. घसडवे नाही. गेल्या 7-8 वर्षात तुझं जाणं येणं होतं. ओळख बी आहे तुझी दाट. नाही ना आता नाही सारखं जात तिकडं. कावा कावा देवा फेवाचं निघालं, नाही तर देवऋषीचं काय असलं तर जातो. मी बी रात्री तिथं गेलतो. तिनेच हे सांगितलं, मला बी ते पटलं. एक द्वारा बी दिलाय मंत्रून. मग गाड्या हनम्या तू तिलाच घेऊन जा. परवाच बी चांगला होईल. ती बाई बोलायला बी चांगली. तुझ्या जावयाला लगेच वश करल आणि योग तिच्याकडनं द्वारा बी घ्या मंत्रून. भीमाप्पा तू एकच चांगली सांगितली, पण आमच्या कारभारीला पटते का नाही कोणाला माहिती. तिला कशाला सांगत बसायचं. आणि तिला काढल्याशिवाय राहते वे. कळल तवा बघू. नको रे बाबा, आणखीन दुसरं जांघाट चालवायचं. कशाचं? अरे बायकोचं माझं. मग असं करतो का? तिला आपली कल्पना देऊन टाक. सगळं सांग. म्हणावं पोरीचं कल्याण व्हायचं असेल तर असं करायला पाहिजे, नसेल तर बस म्हणावं पोरगी घरात घेऊन. यो तोडगा बारा आहे. मी असंच करतो. आप्पा तुझ्याबरोबर बातचीत केली जरा बरं वाटलं. कसं आहे तुझा सल्ला मला नेहमी उपयोगी पडतोय बघ. तेवढ्यात उजीची लांबनं हाक आली. ना ना, ए ना ना. उजी आपल्या घरापुढच्या अंगणात उभी राहून हाका मारत होती. चला जेवाय या जेवाय. जाऊ का आप्पा? बायको आणखीन ताशींद्रा उसळल. तिला सवनं सांग आणि लवकर मुंबई गाठ, नाही तर दुसरं काहीतरी होऊन बसायचं. म्हणजे अरे दुसरं लगीन बिगीन करून बसला जावय म्हणजे काय करतो. आताच्या पोराचं काही सांगता येत नाही बाबा. आणि तो तरी कसा एकटा कुठवर कड काढल. त्याला सुद्धा राणीची गरज असणार ना, का ब्रह्मचारी आहे त्यो. तशा मैसोरीचे करायचं म्हणा. तिकडं जायलोय. अरे एकदा माणसाला चटक लागली ना की त्यांनी घरचं जेवण बंद केलं म्हणून समज. ती चटक लय वाईट. काय काय माणसं त्या नादानं खालच बी झाली. कोणी जन्माची आदू झाली, कोणाचं डोळं गेलं, कोणाचं हातपाय जाऊन पांगोळगाडा करावा लागला, कोणाला याड लागलं. म्हणून बाबा खेड्यात जे सुख आहे ते कंच्या सारत नाही. आप्पा खरे खरे खरे, पण ते सगळं लोन आपल्या खेड्याकडं सरकलं नाही म्हणजे बरं. अरे सगळं खेड्याकडे सरकायला लागलं. हिडो आलं, बिडो आलो, टिटीव आलं. म्हणजे आता टी व्ही त्यातली मारामारी आली, बायकाची प्रेम प्रकरणं यायला लागली. हत्याकांड बी कावा तरी येईल आहे का नाही. सरकारनं काहीतरी करायला पाहिजे. आप्पा तू म्हणतो ते खरं. सरकार असं डोळं झाकून बसलं ना तर देशाचं वाटोळं व्हायला वेळ नाही लागणार. ए ना ना ये की. पुन्हा उजीची खचून हाक आली. तसा हणवा म्हणाला, चलतो गाड्या. आता या तत्त्वज्ञानावर बोलायला विचार करायला आपल्याला सवड नाही. बरं काय ठरलं मला सांग. तू चल की जेवायला. अरे मी जेवलो. उजे हनुमानं अंगणातनंच आपल्या लेकीला हाक मारली. रांजणातलं पाणी घेऊन चूळ भरली. वाढलंय यात. अगं वाढलंय खरं, पण माणसाबरोबर बोलू तर द्या की. तुझाच विषय चालला होता. त्यावर मायलेकी गप्प झाल्या. घोंगड्याची घडी टाकून त्यावर हणमा जेवायला बसला. उजीनं ताट आणून ठेवलं. हणमा जेवायला बसला आणि जेवता जेवता त्याचं लक्ष सोप्यातल्या नव्या लाकडी पलंगाकडे गेलं. अगं यो माच कोणी आणून ठेवला? कावाचा ठेवला? तुम्ही बाहेर फिरत राहा. दत्ता मिस्त्रीनं आणून ठेवलाय. त्याला काय पैसे द्यायचे राहिले का? 1000 द्यायचे अजून. जावयासाठी टाकला होता कराया ताकारीच्या सुताराकडं. 10,000 रुपयाचा चांगला कर म्हणलं होतं, पण तवर आमच्या साहेबाला दम कुठे. त्यांनी हाणली गाडी.
का हाणली गाडी त्याचा उलगडा काल झाला. बरं असू द्या, जीवन मग बोला. सारखी बडबड बडबड बडबड. त्या हणमा शांतपणे तुकडा मोडून खायला लागला. त्याचं जेवण झालं. धोत्राला हात पुसत तो पलंगाकडे गेला. टिचकी मारून त्यांनी पलंग निहाळला. मग जोत्यावर तंबाखू ओढत बसला आणि पुढचा बेत, मीरा माळिणीबरोबर मुंबईला जायचा बेत कसा करावा ह्या विचारात तो घडून गेला. रात्रीचे 10 वाजून गेले होते. पलंगा शेजारी घोंगडं टाकून पोत्याची घडी उशाला घेऊन हणमा कलंडला होता. विचारानं त्याचं डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात भांडी कुंडी आवरून हणमाची बायको त्याच्याजवळ आली. उजी आत आईला आणि स्वतःला अंथरूण घालत होती. माचाव कलंडायचं नाही व. नव्हे काय होते? अगं तो जावयासाठी आणलाय. तुमचा जावय शान आहे वे? अगं त्याच्याकडं काय चुकी आहे का? दिप्या भोसल्याच्या डावात घावला त्यो, त्याची झळ आपल्यापर्यंत पोचली. गावात इके बघते. आज ना उद्या ते कोणतरी नष्ट करेल ना, तवा गावाला सुख लागल. आपल्याला काय करायचंय? आपल्या पोरीचं नाणं लागलं म्हणजे झालं. तिकडं काय का होईना. पण कवा नाही कवा तरी त्याला आपल्या गावात वाजतात भेटणार बघ. ती त्याच्याजवळ बसली. हणमाई मग उठून बसला. काय एवढं बोलणं चाललं होतं? कुठं? शिकुटी पेटवून भीमापाचं तुमचं. तेच तुला सांगायचंय. मग सांगा की. बस जरा सवनं बस. मांडी घालून बस. लय उशीर बोलणं करायचंय. बसले, सांगा. म्हणजे तुला काय पोरीच्या नाण्याची जरवर नाही म्हण. आपल्या हाताखाली कामाला गावली, तुझं आपलं साधलं. हो काय बोलताय तुम्ही? पुरीचं नाणं लागू नये असं मला वाटलं वय? काय खूळ लागलं काय तुम्हाला? पुरीचं असं झालं, लगीन होस्तवर कसलं मिळतंय, कसं होतंय. आता लगीन होऊन बी होतीगाडा निर्माण झाला. मी लागली झोरणीला आणि तुम्ही म्हणा तुझं साधलं. वाद कशाला? 4 गोष्टी बोलून झोपू. मम्मीला जावं म्हणतोय मी. का? जावायची समजूत घालाय. ऐकल का त्यो? ऐकल की. त्यो बी माणूस आहे का राक्षस आहे? पोरगं लय चांगलं आहे हो, पण त्याचं कान कोणीतरी भरवलं आणि त्या दिवशी ते जेवण टाकून गेलं बघा. त्यानं बी बघायला पाहिलं ना खरं खोटं काय आहे ते. त्यांनी चौकशी करायला पाहिली होती. हो काय कळतंय त्याला तरी? तो काय लय वयाचा आहे का? 25 वर्षाचं वय. या वयात माणूस बघतो, बिघडतो, नीट विचार नाही सुचत. बुद्धी पोरटकीची असते ना. आपण तरी त्याला का दोष द्यायचा? बरं कसं करणार तुम्ही? नाही जातो ना, मुंबईला जातो. जावा, काय सगळं नीट असेल ते सांगा. म्हणावं अशा ना असं झालंय आणि कुणाला तरी बरोबर न्या, नाही तर भीमाप्पाला न्या. ते सगळं ठरलंय मागाशी. भीमाप्पाचं माझं तेच बोलणं चाललं होतं. तुम्ही दोघांनी जायचं ठरलं वय? नाही, मीरा माळणीला संघटनेचं ठरलंय. विंचूट ढसावा तशी हणमाची बायको लटकन हल्ली आणि फणकाऱ्यानं म्हणाली, त्या सटवीला कशाला हो? तुम्हाला घेऊन सगळ्या मुंबईत मजा करत फिरल. काम राहिलं बाजूला, तुमच्या पैशावर जीवाची ममई करल ती. दालला गेल्यापासून लय ताळ सोडलाय बाईनं. एकदा आत घडली तुम्हाला म्हणजे तुम्ही पोरीसाठी नाही जात ममईला, हे माझ्या ध्यानात आलंय बघा. तुम्ही तुमच्या जीवाची ममई करायला जात आहे. ठीक आहे, ठरलंय तर खुशाल जावा. माझ्या पोरीचं नाणं नाही झालं तरी चालेल. या तुम्ही दोघं फिरून करा जीवाची चैन. तुम्हाला तरी पोरीची आणि बायकोची जरवर कुठे? देवऋषी पण करत बाई लय गाडी नादवती. जावा की खुशाल तिकडं जावा. तिकडंच कुठेतरी नोकरी बघून राहावा. मी बघतं सगळे इकडं. आमचं मायलेकीचं कसं होईन तसं होईन. आणि हणमाची बायको झटकन उठली. हणमानं तिला हाताला धरली. अगं माझं ऐक. काय ऐकायला ना गं? मला कळलंय तुमचं सगळं शहाणपण. आणि हणमाच्या हाताला हिसडा मारून ती आत गेली. धाडकन दार लावलं. हणमा भकास नजरेनं बाहेरच्या काळोखात पाहत राहिला. काही सुचेना तसं त्यानं उशाची चिलीम घेतली, भरली आणि फरकन काडी ओढून भाग चिलीम ओढायला लागला. आणि मग अंधारा रात्री कुत्र्यांनी कुठेतरी जोरात भुंकायला सुरुवात केली.